ओवळा माजोळा विधानसभा मतदारसंघातील अंतिम फेरीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक यांनी ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा पराभव केलाय। सरनाईक यांनी तब्बल 1,09,116 मतांच्या प्रचंड आघाडीनं विजय संपादन केलाय, जो या मतदारसंघातील आत्तापर्यंतचा एक विक्रमी टप्पा ठरलाय। सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्प, स्थानिक पातळीवरील विकास कामं आणि जनतेशी असलेले दृढ नाते यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला। रस्ते, गटारं, उद्यानं आणि रहिवाशांच्या मूलभूत गरजांवर त्यांनी दिलेला भर मतदारांना आकर्षित करत राहिला। या विजयानंतर ओवळा माजोळा परिसरात जल्लोषात न्हाऊन निघाला। शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत उत्साहाने विजय साजरा केला। प्रताप सरनाईक यांनी विजयाबद्दल मतदारांचे आभार मानत, ही केवळ आपलीच नव्हे तर ओवळा माजोळा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची जिंकलेली लढाई आहे। आपण त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि विकास कामं जोमानं सुरू ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या विजयानं शिवसेनेच्या ताकदीची पुन्हा एकदा ठाम पावती मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। मताधिक्याने विजय झालेला आहे, काय सांगाल? मला जी आता माहिती मिळाली जवळजवळ 1,10,000चं मताधिक्य आणि हा विजय निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि जी शिवसैनिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले, मेहनत घेतली, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे हे फळ आहे। पहिल्यांदाच मला वाटलं होतं की 1,00,000च्या मताधिक्याने मी निवडून येईल म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं, पण 1,10,000चं मताधिक्य जे मला आज मिळतंय ते फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे। सर काय म्हणाल, एवढं मताधिक्य मोठ्या प्रमाणात आपल्याला देखील मिळालं आहे आणि राज्यामध्ये महायुती 250च्या वरती गेलेली आहे, या सगळ्याला पाहून तुम्ही काय म्हणाल, काय नक्की? नाही बघा, प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जर कोणी असेल तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनता सुद्धा सांगते। तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये कुठेही जाऊन विचारा, कुणाला जर आमच्या भगिनीनं विचारलं तर मत कुणाला दिलं तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मत मी दिलंय। भले तो उमेदवार कोण आहे त्यांनी पाहिलं नाही, अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये। आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादा पवार यांनी जे सहकार्य त्यांना केलं, त्यामुळे एवढ्या चांगल्या योजना राज्यामध्ये लाभू शकलेत आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्याचं धोरण त्यांनी आखलं। प्रामुख्याने MMRDA क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं मोठ्या प्रमाणात केली त्याचं हे यश आहे असं मला वाटतं। देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं कार्यरत होतं त्याचा परिणाम म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात हे महायुतीचे सगळे आमदार निवडून आलेले आहे। आणि अपेक्षा होती की विरोधी पक्षनेता तरी एखाद्या पक्षाला मिळावा, परंतु तो दुर्दैव आहे की विरोधी पक्षनेतासुद्धा आज विरोधी पक्षाला कुणालाही ती सदस्य संख्या 29 नसल्याकारणानं मिळू शकत नाही। त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आमचं महायुतीचं सरकार काम करत होतं तशाच पद्धतीचं काम हे भविष्यामध्ये महायुतीचं सगळे काम सरकार करेल याची मला खात्री आहे। मला ह्या गोष्टीचा सुद्धा अभिमान आहे की या राज्यामध्ये पहिल्या 3 मध्ये येण्याचा म्हणजे मताधिक्य मिळवण्याचा मान सुद्धा ह्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे मला मिळालेलं आहे। त्यामुळे हे जे सगळे यश आहे ते यश मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो। या निवडणुकीचे कॅप्टनच मुख्यमंत्री होते, महायुतीला मोठा विजय मिळालाय। लाडक्या बहिणींचं आपण अभिनंदन करत असून समाजातील प्रत्येक घटकानं महायुतीला भरभरून मतदान केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। गेली 2 ते 2.5 वर्ष जे महायुतीनं काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेनं दिली आहे, म्हणून महाराष्ट्रातील जनतेचा आपण पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। पूर्णपणे आम्ही जे काम केलं त्याची पोचपावती जनतेने दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र असून महाविकास आघाडी चितपट झाल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालंय। भाजपनं 127 जागांवर आघाडी घेतली तर शिवसेना शिंदे गटाचे 57 उमेदवार आघाडीवर आहेत, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 38 जागांवर आघाडी आहे। सुरुवातीचे कल पाहिल्यास महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेता बसवणंही कठीण झाल्याचं चित्र आहे। विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचा असेल तर कोणत्याही एका पक्षाला 29 जागा निवडून येणं आवश्यक असतं। महाविकास आघाडीची 12 वाजेपर्यंतची स्थिती अशी होती की काँग्रेस केवळ 18 जागांवर आघाडीवर होती, शिवसेना ठाकरे गट 17 जागांवर आघाडीवर होती,
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 19 जागांवर आघाडीवर होते. एकंदरीत परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेता करण्याएवढी मतं तरी महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला मिळतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले. या निवडणुकीमध्ये महायुतीला अगदी हंपिंग मेजॉरिटी सांगत होतो मेजॉरिटी मिळेल, खरं म्हणजे लँडस्लाईड विक्टरी अशा प्रकारचा विजय या ठिकाणी महायुतीला मिळालेला. मी त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्रातल्या मनापासून करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी मनापासून अभिनंदन करतो. लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं. समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं. गेले 2-2.5 वर्ष महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंब्रा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय. जितेंद्र आव्हाड यांच्या या विजयामुळे मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात विकास कामं, सामाजिक न्यायासाठी झगडणं आणि प्रभावी नेतृत्व यामुळे आपली छाप कायम ठेवली होती. यावेळीही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवले. आव्हाड यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात हा विजय साजरा केला. ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत संपूर्ण मुंब्रा परिसर जल्लोषात न्हालेला दिसून आला. या विजयासाठी आव्हाड यांनी मुंब्रा मतदारांचे आभार मानले असून विकास कामांचा धडाका कायम ठेवण्याचंही त्यांनी आश्वासन दिले. एकूणच संशयास्पद आहे. सगळेच मोठे नेते एकत्र हरवले जात आहेत. हे सगळं संशयास्पद. 1 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळतोय. सगळं श्रेय कोणाचं आहे? सर्व श्रेय कोणाचं आहे? जनतेचं. 1 लाखाहून अधिक मतं मिळत आहेत आणि तुम्ही विजय होत आहे. लाखभराचा लीड आहे. काय सांगाल कार्यकर्त्यांना, काय संदेश द्याल? कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, अलायन्स म्हणजे समाजवादी पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, आप असो, सगळ्यांनी जी काय मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी जे मन लावून 12-12, 14-14, 18-18 तास काम केलं, त्याचं हे रिझल्ट आहे. पण महाविकास आघाडीतल्या इतर काही नेत्यांचा पराभव होतो, तर मग परवा छायेत आहेत काय? माझ्या अंदाजाने हा सगळा EVMचा खेळ आहे, बाकी काही नाही. हॅलो. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय केळकर यांनी दमदार विजय मिळवत आपलं स्थान पुन्हा एकदा भक्कम केले. केळकर यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन करून विरोधकांना पराभूत केलं. संजय केळकर यांच्या कामाचा ठसा, जनतेसाठी केलेले प्रयत्न आणि भाजपच्या विकासप्रधान धोरणांवर मतदारांनी विश्वास दाखवलाय. ठाणे शहरातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा आणि सामाजिक कल्याण यांसारख्या अनेक प्रकल्पांमुळे केळकर यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळालाय. या विजयाच्या निमित्तानं ठाणे शहरात जल्लोषाचं वातावरण आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचं वादन आणि घोषणाबाजी करत संजय केळकर यांच्या विजयाचा उत्सव साजरा केला। विजयानंतर केळकर यांनी ठाणेकर जनतेचे आभार मानत ठाणे शहराच्या विकासासाठी आणखीन जोमानं आपण काम करणार असून प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करू असंही आश्वासन दिले। विजयी झालेला आहात तुम्ही, पुन्हा एकदा हॅट्रिक साधलेली आहे, काय वाटतंय? आमच्या ठाणेकर मतदारांचं मी त्रिवार आभार मानतो की त्यांनी विकासाला मत दिलं आहे, आम्हाला मत दिलं आहे तिसऱ्यांदा। आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांनी जो भरभक्कमपणे काम केलं त्यांचं देखील मी याच्यामध्ये वाटा आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील विशेष लक्ष या ठिकाणी देखील दिलं आणि ठाणेकरांनी तर म्हणजे त्यांना सलाम की त्यांनी तिसऱ्यांदा भरभक्कमपणे आशीर्वाद दिला आणि माझ्यावर विश्वास टाकला। त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही आणि विकसित ठाण्याचं स्वप्न जे आहे ते निश्चितपणे साकार करण्याकरता जीवाचं रान